आज मस्त झटपट तयार होणारी तुम्ही ही डिनरला किंवा नाश्त्याला रेसिपी बनवू शकता ज्यावेळेस स्वयंपाकाचा कंटाळा येईल त्यावेळेस. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग आजच्या रेसिपीला सुरू करूया. कुकरमध्ये तेल टाकून खडे मसाले जिरे टाकून घेतलेले आहेत. सोबत मोठा 1 चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली. सोबतच मध्यम आकाराचे 4 कांदे मध्यम पीसमध्ये काटून टाकले. सोबतच हिरवी मिरची टाकली. सोबतच टोमॅटो टाकला आणि छान 2-3 मिनिट ह्या सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या. आणि सोबतच मी इथं मध्यम आकाराचे 2 बटाटे देखील कट करून घेतलेले होते. नंतर बटाटे देखील टाकून घेतले. सोबत 1 वाटी भिजवलेले हरभरे टाकून घेतले. आज मी हा हरभऱ्याचा पुलाव बनवत आहे. खायला खूप भारी लागतो, बनवायला सोपा आहे आणि मुलं तर खूप आवडीने खातात. तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील ही रेसिपी ट्राय करू शकता. तर परत हरभरे आणि बटाटे टाकल्यानंतर 2-3 मिनिट छान परतून घेतलं. नंतर आता इथं आपण मध्यम आकाराच्या 2 वाटे मी इथं तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता ते तांदूळ टाकले. तुमच्याकडे जो बी तांदूळ आहे तो इथं वापरू शकता. राशनचा तांदूळ असला तरी चालेल, पण तांदूळ धुवून टाकल्यानंतर या पद्धतीने 2-3 मिनिट छान तेलात आणि भाज्यासोबत परतून घ्यायचा, म्हणजे भात एकदम सुट्टा सुट्टा बनून तयार होतो. मग तांदूळ कोणता आहे काहीच मॅटर करत नाही. सोबत धनेची पावडर, गरम मसाला, हळद आणि थोडंसं काळं तिखट टाकून घेतलं आहे. अर्धा चमचा काळ्या तिखटाच्या जागेवर तुम्ही लाल चटणी वापरली तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. परत मसाले मिक्स करून घेतले आणि नंतर आता इथं मी पाणी टाकून घेत आहे. आता 2 वाट्या तांदूळासाठी इथं 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं. जेवढे तांदूळ त्याच्यापेक्षा डबल पाणी टाकून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता मस्त तांदूळ मसाले वगैरे परतून झालेत. या पद्धतीने जितका तांदूळ तुम्ही भाज्यासोबत परतून घेता तितका भात खायला खमंग होतो आणि तांदूळ एकदम सुट्टा सुट्टा बनून तयार होतो. आता पाणी टाकल्यानंतर परत पाण्यासोबत तांदूळ मिक्स करून घ्यायचे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा. लो टू मिडियम गॅसवर पूर्ण 3 शिट्ट्या काढायच्या आणि 3 शिट्ट्यानंतर कुकर हलका थंड करायचा आणि नंतरच म्हणजे कुकरची जी वाफ आहे ती सर्व जाऊन द्यायची. 3 शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनिट कुकर थंड करायचा. नंतर कुकरच्या झाकणातून वाफ काढून घ्यायची आणि हलक्या हाताने कुकरचं झाकण काढून घ्यायचं. नंतर चमच्यानी खिचडी मिक्स करून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुट्टी सुट्टी इथं ही आपली खिचडी किंवा हरभऱ्याचा पुलाव तयार झालेला आहे आणि खायला तर टेस्ट एक नंबरच येते. तुम्ही पाहू शकता दिसता क्षणी कशी ही खिचडी दिसत आहे. गरमागरम खिचडी तुम्ही ही सकाळी संध्याकाळी तुमच्या लंच किंवा डिनर थालीमध्ये बनवू शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.